राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। यानंतर चेकमेट टाइम्सने त्यांच्याशी मतदारसंघातील विविध विषयांवर बातचीत केली आहे। पाहूयात काय म्हणाले सचिन दोडके। उमेदवारी अर्ज तुम्ही आता भरून आलेला आहे, कालही उमेदवारी अर्ज भरला, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी म्हणजे डबल अर्ज झालेला आहे आणि आमची दरवर्षी आपली प्रथा असते की आम्ही त्या ठिकाणी सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यायला त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्याला आम्ही सुरुवात करत असतो। कारण का एखादी चांगल्या विचाराची एनर्जी खूप मोठी असते आणि आज त्यांच्याबरोबर एक अर्धा एक तास चर्चा करून त्या ठिकाणी पुढच्या कार्याला मी मार्गस्थ झालो आणि नक्कीच मला विश्वास आहे की या ठिकाणी मला नक्की यश त्या ठिकाणी प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो। कितपत आव्हान वाटतं या निवडणुकीचं? मागच्या वर्षीचाच एक उमेदवार आणि यावर्षी मांदळे एक तरुण उमेदवार तुमच्या समोर नाही, तुमच्या लक्षात येत नाही, मागच्या वेळेला आपण काही मतं आपल्याला कमी पडली होती आणि आपल्याला म्हणजे आमच्या सर्व पक्षाला तर ते करत असताना आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही ज्या ज्या सोसायटीमध्ये असाल, ज्या ज्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळं समजेल की त्या ठिकाणी एकच नाव आहे, ते म्हणजे तुतारी आणि तुतारीच्या चिन्ह आम्ही लढतोय। आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करून ही जागा आम्ही 100% निवडून येणार। तर हे जे सगळे विषय ते शासनाचे रिलेटेड आहे। जर कॅश मोबाईलला पाहिजे असेल तसंच चांदणी चौकाला त्या ठिकाणी कॅश मोबाईलला दिला गेला, कात्रज कोंडवा रोडला कॅश मोबाईलला दिला गेला, तसंच या ठिकाणी ज्यांच्या मागण्या आहेत त्यांना कॅश मोबाईलला शासनाने द्यावा, कारण का हे महानगरपालिकेकडे तेवढे पैसे नाहीत। त्याच्यामुळं हे सगळ्या विषय जर सोडवायचे असेल, ट्रॅफिक, त्या ठिकाणी कचरा किंवा हे जे सामाजिक जे विषय आहेत हे जे सोडवायचे असतील, घरातले विषय जे सोडवायचे असतील, त्याच्यामध्ये गुंठेवारीचा विषय सगळ्यात मोठा गंभीर आहे। कारण का जर गुंठेवारी जर झाली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ॲग्रीमेंट बंद झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे। त्याच्यामुळं गुंठेवारी चालू होऊन नाममात्र शुल्कावरती ती गुंठेवारी झाल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये जे लाखो जी घरं आहेत ते त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। खऱ्या अर्थाने त्याच्याकरता आपण काम करायला शासनाकडे चाललो आहे। आता हे झाले मुद्दे। आताच काही दिवसांपूर्वी टॅक्समध्ये सवलत देण्याचा समाविष्ट गावांचा विषय झालेला आहे, तो विषय घेऊन म्हणजे नवीनच आदेश पारित झाला आणि तो एक त्यांच्याकडे नवीन मुद्दा आहे। म्हणजे लाडकी बहीण असेल, सगळ्या योजना आल्या आणि आता टॅक्सचा देखील विषय, तो आव्हान ठरू शकतो? अजिबात नाही। त्याचं कारण असं की ह्या ज्या योजना आल्या ह्या सगळ्या इलेक्शनच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या नंतर आल्या। त्याच्यामुळे ज्यावेळेला त्यांना त्यांची जागा ही नागरिकांनी मतदारांनी दाखवली त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या योजनांचा फास आणला आहे। तुम्ही आता कालची टॅक्सची जर बघितलं ते पत्र आलेलं तर त्याची जर तुम्ही खरं खातरजमा केली तर त्या पत्राचा इफेक्ट महानगरपालिकेत पडणार नाही। त्याचं कारण असं आहे की त्याच्या जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या त्या स्थानिक आमदारांनी त्यावेळेला तिथून कायद्यात रूपांतर करून त्यांना टॅक्सचा दिलासा दिला होता, तशाच पद्धतीने आपल्या मतदारसंघातल्या सुद्धा ह्या नवीन आलेल्या गावांना त्या ठिकाणी कायद्यात बदल करून त्या ठिकाणी त्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता, पण तसलं काही करण्यात आलं नाही। फक्त जसं खासदारकीच्या वेळेला पत्र देण्यात आलं तसंच आमदारकीच्या वेळेला आता अजून एक पत्र देण्यात आलं आणि हे चुकीच्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, पण नागरिक हे सुज्ञ आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांना नक्कीच कळत असतात। म्हणजे एकूणच विकासांच्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीला 100% विकासाच्यामध्ये कार्यक्षम आणि अकार्यक्षम ह्याच्या इलेक्शन आहे। ते कार्यक्षम आणि काहीच काम न करणारा ह्याच्यावरती इलेक्शन आहे आणि सत्य आणि असत्य ह्याच्यावरती इलेक्शन आहे। त्याच्यामुळं नागरिकांना माहिती आहे की आपण जर आपलं नेतृत्व देत असताना जर त्या नेतृत्वाने जर एखादा चांगला निर्णय घेतला तर तो आपल्या परिसराला 10 वर्ष पुढे नेत असतो आणि काहीच केलं नाही तर तो आपला परिसर 10 वर्षांनी मागं पडत असतो। आणि तेच उदाहरण आज खडकवासला मतदारसंघात आले। बरेचसे खडकवासल्यातले शासन दरबारी जे प्रश्न आहेत त्या मार्गी लागलेले नाहीत, त्याच्यामुळे आज तुम्हाला ट्रॅफिक जाम दिसतंय, आज तुम्हाला कचऱ्याच्या समस्या त्या ठिकाणी दिसतात, आज काही वाइंडिंगचे विषय प्रलंबित आहेत, डीपी रस्त्यांची बाहेर जसं वारजामध्ये डीपी रस्ते आपण जो 80 ते 90% करण्याचा प्रयत्न केला तसं इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा अभाव आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कॅश मोबाईलला मागतात, तर कॅश मोबाईलला द्यायचं असेल तर शासन दरबारी भांडावं लागणार। वेगवेगळ्या प्रोजेक्टला महानगरपालिकेलाही शासनाने मदतच केली पाहिजे सगळ्या गोष्टींवरता। त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी नागरिकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल करण्याकरता आज आपण शासन दरबारी आपण चाललो आहे। आता दत्ता धनकवडे यांनी अर्ज न भरता माघारी गेलेले आहेत, त्याचा तुम्हाला काय फायदा होईल? नाही, असं काही नाही आहे। ते त्यांच्या वरतून त्यांना काहीतरी आदेश आले होते, मी आता त्यांच्या तोंडातून ऐकलं, पण हरकत नाही। प्रत्येकाला आपला त्या ठिकाणी अर्ज भरायचा अधिकार घटनेने दिला आहे। असे बरेचसे अर्ज आहेत तिथं, त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकाला म्हणजे तुम्ही सुद्धा अर्ज भरू शकता। त्याच्यामुळं
कुणालाही अर्ज भरायला त्या ठिकाणी अडचण नाही, कारण का घटनेने सगळ्यांना अधिकार दिलेत. नागरिकांना काय आवाहन कराल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करायचा विषय येत नाही, कारण का नागरिकांनी सगळं ठरवलेलं आहे आणि नागरिकांचं ठरलंय, आणि जे ठरलंय ते तुम्हाला 23 तारखेला निकालामध्ये नक्की दिसेल आणि त्या ठिकाणी गुलाल आपलाच असेल. आणि त्या ठिकाणी एवढंच तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी त्या सांगतो. तर हे होते सचिन दोडके. विकासाच्या मुद्द्यावर आगामी सामोरं जाणार असून 23 तारखेला गुलाल आपलाच आहे अशा प्रकारचा कॉन्फिडन्स दोडके यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे.